जी खरं तर आज 293 अन्वे शेतकऱ्यांच्या झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानाबाबत आज चर्चा होणार आहे। काय नेमकी सरकारकडनं जे पॅकेज जाहीर केलं होतं हे मिळालंय का आणि कुठपर्यंतची जी परिस्थिती आहे ती सांगा। काय झालंय, पॅकेज हा 3 अक्षरी जादुई शब्द अलीकडच्या काळामध्ये लोकांसमोर आणि शेतकऱ्यांसमोर आणला जातोय। खाली उतरून आज खरी परिस्थिती काय आहे हे बघणं आवश्यक आहे। शेतकऱ्यांना जे पॅकेज दिलं गेलेलं आहे किंवा जे नुकसान भरपाई दिली गेलेली आहे ती नुकसान भरपाई पूरक आहे का हे सुद्धा बघितलं पाहिजे। त्यामुळे निवळ पॅकेजच्या नावाखाली, निवळ पॅकेजसारख्या शब्दाच्या ओझ्याखाली शेतकऱ्यांना चिरडण्याचं काम शासनानं करू नये आणि त्या उलट आज शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे। शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्याचं धोरण अद्यापही केंद्र शासनाचंही नाही आणि राज्य शासनाचंही नाही। त्यामुळे दूरगामी विचार करून शेतकऱ्याचा विचार शासनानं केला पाहिजे अशी प्रमुख मागणी 293 अन्वये मी करणार आहे। मदतीसाठी KYC हे महत्त्वाचं आहे असं म्हटलं जातं। आपल्या जिल्ह्यातली नेमकी KYC संदर्भातली परिस्थिती काय आहे? अजूनही काही लोकांच्या खात्यावरती मदत पोचलेली नाही आहे। KYCची कामं अपूर्ण आहेत, KYCची पडताळणी अपूर्ण आहे आणि हे सगळं शासकीय टेक्निकल जे काम आहे ते सुद्धा अपूर्ण असल्यामुळे आज बहुतांश शेतकऱ्यांना अनंत अडचणींना सामोरं जावं लागतंय। आम्ही KYCच्या संदर्भामधली मागणी सुद्धा कृषी मंत्र्यांसमोर करणार आहे। खरं तर विविध योजनांची घोषणा तर झाली, मात्र सरकारची तिजोरी नेमकी परिस्थिती काय आहे आणि त्यामुळेच ह्या सगळ्या मदती पोहोचण्यासंदर्भात उशीर होतोय। तर ज्या पद्धतीचं निधी वाटप झालेलं आहे, किंबहुना 31,000 कोटीचं पॅकेज आज माउंटिंग तेवढे 31,000 कोटीचं होतंय का, प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांना किती पोचणार आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आम्ही आमच्या भाषणामध्ये मांडणार आहे आणि राज्याची खरी परिस्थिती ही लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न आमच्या सर्वांचा असणार आहे। पुणे जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना कोर्टाने पवार प्रकरणामध्ये नाही, जी अमाऊंट 31,000 कोटी ही प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत पोचणारच नाहीये। मुळात हा 31,000 कोटीचा आकडा तयार कसा होतोय याचा सुद्धा अभ्यास आपण सर्वांनी केला पाहिजे। 6,500 कोटी ही प्रत्यक्ष मदत कदाचित शेतकऱ्यापर्यंत पोचू शकते, इतकंच सध्याचं लिमिट आहे आणि आज शेतकऱ्याची फसवणूक या पॅकेज या शब्दाच्या नावाखाली होऊ नये एवढीच विनंती मी शासनाला करणार आहे। पुणे जमीन प्रकरणामध्ये कोर्टाने फटकारलं असून पार्थ पवारचं नाव अजून गुन्ह्यात का दाखल केलं नाही असं म्हटलेलं आहे। कोर्टाचं काल काय म्हणणं आलंय काल मला अद्याप त्या संदर्भातची माहिती नाही। मी थोड्या वेळात बघून आपल्याला माझी प्रतिक्रिया राजकीय दबाव आहे का केसवरती? नाही, आता राजकीय दबाव असता तर कोर्टानं फटकारलं नसतं। त्यामुळं काहीतरी म्हणणं अधिकाऱ्यांनी दिल्याशिवाय कोर्टानं फटकारायचं कारण नव्हतं। त्यामुळे अधिकारी योग्य पद्धतीनं काम करत असावेत आणि कोर्टानं फटकारलंय याचा अर्थ कोर्ट सुद्धा योग्य पद्धतीने चिकित्सा करत असावं। रोहितजी, आठवड्याभराचं अधिवेशन आहे, मध्यावरती आता हे अधिवेशन आलेलं आहे। तुम्ही आता ज्या प्रकारे सांगितलं की लाडक्या बहिणीवरती चर्चा होत आहे, बिबट्या असतील, भटकी कुठली असतील, यावरती चर्चा होत आहे, मात्र आठवड्याभरामध्ये ज्या विषयांवरती चर्चा व्हायला पाहिजे ती होताना पाहायला मिळते। खरं तर अधिवेशन अजून काही दिवस वाढवून मिळायला हवं होतं। राज्याच्या कळीचे मुद्दे हे राज्यासमोर अजून आलेले नाही आहेत, लोकप्रतिनिधींना मांडायला वेळ मिळत नाही आहे। त्यामुळं अधिकचं अधिवेशन थोडंसं मिळालं असतं तर बरं झालं असतं। आभार।